आदाब है, आप देख रहे हैं एटीएन उर्दू न्यूज और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नजर दिन भर की अहम खबरों पर। म्यूनसिपल इंतजामिया सरपरस्त वजीर संदीपान भूमरे के कहने पर काम कर रही हैं, फुटपाथ ताजिरों का इल्जाम। म्यूनसिपल कॉरपोरेशन के यौम तासीस के ज़िम्न में म्यूनसिपल ऑफिस में बरक़ी रोशनाई और मुख्तलिफ खेलों और सकाफती प्रोग्राम्स का एहतमाम। अब खबरें तफसील से। पीर बाजार, जैसे कि नाम से ही आप अंदाज़ा लगा सकते हैं कि पीर बाजार में पीर को गुज़िश्ता कई बरसों से बाजार भरता आ रहा है। ताहम पिछले कुछ दिनों से राब्ता वजीर के ऑफिस को जाने में दिक्कत होने का इल्ज़ाम आयद करते हुए अब इसे किसी और दिन शिफ्ट करने की तैयारियां की जा रही हैं। इस तरह का इल्ज़ाम आयद करते हुए आज भगत सिंह हॉकर्स यूनियन की जानिब से धरना एहतजाज किया गया। औरंगाबाद शहराचे एक ऐतिहासिक बाजार पीर बाजार गेल्या 50-60 वर्षाच्या पूर्वीपासून तो पूर्वी उस्मानपुऱ्यामध्ये गाडेसाहेबांच्या कॉलेजसमोर भरायचा। त्यानंतर तिथून काढून तो भाजीवाली बाईच्या पुतळ्याकडे काढण्यात आला। त्यानंतर तिथून काढून दर्गा रोडजवळ त्या ठिकाणी एका मैदानामध्ये भरवण्यात येतो। आता काही दिवसापूर्वी मनमानीपणे प्रशासक जी श्रीकांत यांनी हा सोमवारचा बाजार रविवारी करण्याचा फरमान सोडलं। असा हा त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे। पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमय कायदा त्यांनी वाचून घ्यावा, जोशी साहेबांना दिलेला आहे, त्यांना ते माहीत आहे। कदाचित जोशी साहेबांशी त्यांनी चर्चा केली का नाही, त्यांचं मत घेतलं का नाही मला माहीत नाही, परंतु कायद्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना नाही। पथविक्रेत्यांशी त्यांनी चर्चा केली पाहिजे, त्यांची परवानगी घेतली पाहिजे, तरच त्यांना निर्णय असा घेता येतो। असं करत असताना एका दिवशी 2 बाजार घेता येत नाही। ते कारण असं सांगतायत की ट्रॅफिक वाढू लागलेली आहे आणि कोणातरी नगरसेवकाचं ते ऐकू लागलेले आहेत, कोणातरी आमदाराचं ते ऐकू लागलेले आहेत। त्यांना हे सांगून आम्ही इच्छितो की ट्रॅफिकला जबाबदार आमचा हातगाडीवाला बाजारवाला नाही, परंतु मला माहिती देणारे आमचे हातगाडीवाले। और जहाँ पर आग होती है ना वहीं धुआं उठता है। हम धुआं इन्होंने देख लिया है, धुआं इन्होंने देख लिया है, तो आग कहीं जल रही है इसलिए धुआं उठा है। और हमको मालूम है, आम्हाला माहिती है की जी श्रीकांत हे पालकमंत्री आमदार नगरसेवकाचंच ऐकतात, नाहीतर ते या ठिकाणचे अधिकारी गरिबांना त्रास देत नाहीत। यांच्यावर दबाव आणला जातो कोण्यातरी मंत्र्याकडून, कोण्यातरी नगरसेवकाकडून, तेव्हाच हे गरिबांना त्रास देतात, नाहीतर या ठिकाणचे अधिकारी तसेच चांगले आहेत। या लोकांच्या पोटावर लात मारणे, यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा त्यांना देणे, असं जर ते करत असतील तर आम्ही तीव्र आंदोलन करू। आज धरणे आंदोलन केलेलं आहे। जर या धरणे आंदोलनातून जर आमची मागणी मान्य झाली नाही तर पीर बाजार महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर भरू आणि त्याच्यावर नाही झालं नाही तर जी श्रीकांत यांच्या घरासमोर हा बाजार भरवला जाईल। आमचा सोमवारचा बाजार आम्हाला नेहमी पाहिजे, तो 50 वर्षापूर्वी भरतो। त्याच्यामध्ये कसं झालं, ठेकेदार मनमानी पैसे घेतो 500 रुपये, आतमध्ये बसायचा बाजार तो रोडावर पण बसवतो। आणि मग ज्या दिवशी सोमवारचा बाजार होता त्या दिवशी भुमऱ्याला यायला जागा नव्हती, तो चालला होता इकडं, तर त्या भुमऱ्याला जागा नव्हती, ट्रॅफिक जाम झाली होती। त्यानं आमची व्हिडिओ शूटिंग काढून घेतली आणि दुसऱ्या दिवशी पेपरला दिलं की हा बाजार सोमवारी भरण्यात नाही आला पाहिजे, रविवारी भरण्यात आला पाहिजे। हे भुमऱ्याचं कारण झालं। म्हणजे पालकमंत्री भुमरे यांना जाण्याचा त्रास होता म्हणून बदल का? हां, म्हणून त्यांना हे टाईम बदलला। मी ते सांगते तुम्हाला, माझं नाव जिजाबाई नामदेव कोले। मला ज्या बी ठिकाणी बोलवलं मंत्र्यांना त्या ठिकाणी मी येऊ शकते, मी भीत नाही, कारण मी 7 वर्षे हा बाजारची केस लढलेली आहे, सोमवारच्या बाजारची, माहिती आहे का? तोपर्यंत मी डरले नहीं। शहर के डिविजनल कमिश्नर ऑफिस के रूबरू तहसीलदार, नायब तहसीलदार की जानिब से मुख्तलिफ मतालिबात पर आज एक यौम की रुख्सत लेकर एहतजाज किया गया।
हमारे नुमाइंदे देव राजड़े ने उनसे बातचीत की। कोण म्हणते देत नाही नायब तहसीलदार 4800 तहसीलदार यांच्याकडे 4800 सब हम सब हम सब शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तहसीलदार नायब तहसीलदारांचे आंदोलन या ठिकाणी सध्याला सुरू आहे. काही आंदोलनकर्ते आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. मागच्या दिवस 3 दिवस आंदोलन करावं लागलं, मात्र तरी मागणी पूर्ण झाली. आज तुम्ही पुन्हा बसलात, तुम्ही काय सांगाल? मागच्या वेळच्या आंदोलनानंतर शासनाने माननीय उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी आश्वासन दिलं होतं आणि ग्रेड पेचा GR निघाला असं सांगितलं होतं, पण तो GR अजून निघाला नाही. त्याकरता आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलन सुरू करत आहोत. आजचं एक किरकोळ रजेचा पहिला दिवस आहे. यानंतर 18 डिसेंबरला आम्ही परत शासनाला एक आठवण करून देणार आहोत आणि 18 डिसेंबरपर्यंत जर शासन निर्णय निघाला नाही तर 28 डिसेंबरपासून पूर्ण राज्यामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येईल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर त्या विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे सर्व पदाधिकारी आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करत आहेत. सध्याला जर बघितलं पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे. तर सर्वात महत्त्वाची बाब जर आपण एक विचार करूया, आश्वासन देण्यात आलेलं आहे, मात्र तुम्ही एक महत्त्वाचा घटक आहात शासनामधला, तरी देखील तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष होतं आहे. 100% बरोबर आहे. आम्ही वेळोवेळी 1998 पासून या मागणीसाठी शासनाकडं अर्ज विनंत्या केलेल्या आहे. वेगवेगळ्या वेतन त्रुटी समितीसमोर सुद्धा आम्ही कागदोपत्री पुरावा देऊन आमचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तरीही सुद्धा आजपर्यंत अद्यापर्यंत त्या ग्रेड पे अजून काही मान्य झालेलं नाही. परंतु आम्हाला आशा आहे माननीय महसूल मंत्री हे स्वतः वैयक्तिकरित्या संवेदनशील असून ते स्वतः या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि मंजूर करून नायब तहसीलदारांचा ग्रेड पे मंजुरीसाठी स्वतः प्रयत्न करत आहेत आणि शासनावर सुद्धा आमचा पूर्ण विश्वास आहे की ते आमचा ग्रेड पे मंजूर करतील. परंतु जर त्यांनी ग्रेड पे मंजूर नाही केला तर नाईलाज असतो आम्हाला 28 डिसेंबरनंतर काम बंद आंदोलनाचा पवित्रा आम्हाला घ्यावा लागणार आहे. आणि या आंदोलनासाठी महाराष्ट्र तलाठी महासंघ, कर्मचारी संघटनेच्या सर्व संघटना सुद्धा आमच्या पाठीशी आहेत. त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे जर वेळ पडली तर ते सुद्धा आमच्यासोबत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. शासन आमच्या सोबत आहे, मात्र तरी देखील या तहसीलदारांचे आंदोलन करावं लागतं. काय मुख्य मागण्या आहेत तुमच्या, कोणत्या कोणत्या मागण्या आहेत ज्या तुम्ही शासनाकडे दिलेल्या आहेत? शासनाकडं 1998 पासून आमची एकच मागणी आहे की नायब तहसीलदार यांना जो वर्ग 2चा दर्जा दिलेला आहे त्या वर्ग 2च्या दर्जाप्रमाणे पगार द्या. कारण वस्तुस्थिती राज्यात अशी झालेली आहे की 1998ला जेव्हा नायब तहसीलदारांना वर्ग 2चा दर्जा दिला त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला वर्ग 2च्या दर्जेप्रमाणे पगार दिला जाईल, ग्रेड पे दिला जाईल. परंतु मधल्या काळामध्ये जे वेतन आयोग लागू होत गेलेले आहेत त्या वेतन आयोगाच्या टप्प्याटप्प्याप्रमाणे आम्ही वर्ग 3च्या टप्प्यापेक्षा खालच्या टप्प्यावर पगारीवर सध्या आहोत. आणि आज आम्ही वर्ग 2चं काम करत असताना अनेक संवर्ग जे आहेत ते वर्ग 3चे संवर्ग आहेत, परंतु त्यांचा पगार वर्ग 2च्या पदापेक्षा कितीतरी जास्तीचा आहे. म्हणजे आम्हाला फक्त शासनाने वर्ग 2चा दर्जा दिला आणि पगार वर्ग 3ची दिली. आणि वेळप्रसंगी अनेक ठिकाणी तहसीलदारांचा प्रतिनिधी म्हणून, शासनाचा प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदारला महत्त्वाच्या भूमिका बजावाव्या लागतात. तसेच CRPCमध्ये कार्यकारी दंडाधिकारी हे अतिशय महत्त्वाचं पद जे आहे ते नायब तहसीलदारांना भूषवावं लागतं. आणि अशा सर्व प्रसंगात त्यांना पगार जो आहे तो वर्ग 3चा दिला जातो. आणि हा जो विरोधाभास आहे हा किती दिवस थांबवायचा? मागील अनेक वर्षापासून आम्ही सनदशीर मार्गाने आमच्या मागण्या मांडत आहोत, परंतु शासन याचा विचार करत नाही. मागील वेळेस जो आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या वेळेसही माननीय महसूल मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की तुमची मागणी मान्य झालेली आहे, तुम्ही संप मागे घ्या. आणि असं असूनही मागचे 7-8 महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि आमचे अंमलबजावणीचा GR आत्तापर्यंत निघाला नाही. त्यामुळे आम्ही हा संप या ठिकाणी आज तुम्ही शासकीय सेवेतले आहात, आता या ठिकाणी जर आता तुम्ही आता रजेवर आहात, पण त्या ठिकाणी जर आता सर्वसामान्यांची जर परेशानी झाली त्याला कोण जबाबदार? माझा वास्तविकतः आमची जी मागणी आहे ती आम्ही सुद्धा एक नागरिक म्हणून शासनाने आमच्याकडे देखील बघितलं पाहिजे. आम्ही एखाद्या खुर्चीत बसलो म्हणजे आम्ही नागरिक आहोतच ना. मग आमच्या या मुख्य मागणीकडे शासन का विचार करत नाही? आता पुढची तुम्ही आता आश्वासन दिलेलं, मागच्या वेळेस आश्वासन दिलं कुठं पूर्ण झालं, पुढची कशी वाटचाल राहणार? आता 18 डिसेंबरला आम्ही शासनास परत एकदा आठवण करून देणार आहोत. जर समजा त्यावर जर मंजूर झालं तर आम्ही पुढचं आंदोलन आम्ही काही करणार नाही. परंतु जर समजा आमच्या ज्या मागणीकडे शासनानं परत जर दुर्लक्ष केलं तर 28 डिसेंबरनंतर मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काम बंद आंदोलन करणार आहोत. आणि यामुळं 100% सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार आहे. त्याबद्दल आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी व सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकारी सदस्य हे दिलगिरी व्यक्त करतो.
नक्कीच आपण जर पण या ठिकाणी पाहत एक शासनाला एक सूचक या ठिकाणी या आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. म्यूनसिपल कॉरपोरेशन के यौम तासीस के ज़िमन में अफसरान और मुलाजिमीन के तिब्बी जांच के कैंप का अहतमाम किया गया है। इससे इस्तेफादा हासिल करने की अपील की गई है। म्यूनसिपल कॉरपोरेशन का 41वां यौम तासीस 8 दिसंबर को मनाया जाएगा। इस दिन में मुख्तलिफ प्रोग्राम्स का अहतमाम किया गया है। अहम इमारत में बरक़ी रोशनाई की गई है। म्यूनसिपल कॉरपोरेशन के यौम तासीस की तैयारियां शुरू हो चुकी हैं। इस दिन में माजूरों के लिए और स्कूली तलबा के लिए मुख्तलिफ खेलों के मुकाबले और म्यूनसिपल कॉरपोरेशन के मुलाजिमीन व अफसरान के लिए सकाफ़ती प्रोग्राम, तिब्बी कैंप, म्यूसिकी के प्रोग्राम इस साल मुनक़िद किए गए हैं। म्यूनसिपल कॉरपोरेशन का 41वां यौम तासीस 8 दिसंबर को मनाया जाएगा। इसके पस मंज़र में म्यूनसिपल कॉरपोरेशन की जानिब से म्यूनसिपल कॉरपोरेशन अफसरान और मुलाजिमीन के तिब्बी जाँच हफ्ते का बतारीख़ 8 से 15 दिसंबर एहतमाम किया गया है। इसमें मुफ्त आँखों के अमराज, कैंसर मर्ज़, तिपे दिख का इलाज, इसी तरह से मुफ्त खून की जांच की जाएगी। IMA के माहिर डॉक्टर्स क़ल्बी अमराज, शुगर, दमा और जल्दी अमराज की जांच करेंगे। इसकी इत्तला मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारिस मंडलिचा ने दी। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर वक्फे का। खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। देव मुद्रा इदारे की जानिब से शहर में रक्स फेस्टिवल का अहतमाम किया गया है, जिसमें कई कौमी और बैनुल अक़वामी फनकार शिरकत करने वाले हैं। इस तरह की इत्तला आज एक सहाफती कॉन्फ्रेंस में दी गई है। संस्कृती फेस्टिवल हा आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्यांचा एक कार्यक्रम 2 दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे। यामध्ये 8 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये 10 ते 6 या वेळात सौभाग्य प्रतिभा या नावाने आपण सर्व भारतीय शास्त्रीय नृत्यांच्या स्पर्धा घेणार आहोत। मला सांगायला आनंद होतो की या ठिकाणी जवळपास हैदराबाद, नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, नांदेड, जळगाव आणि इतर शहरातून जवळपास 60 एंट्रीज या ठिकाणी आलेल्या आहेत। भरघोस बक्षिसं आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्याचबरोबर या 2 दिवसाच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये आपण 6 आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या भारतीय शास्त्रीय नृत्यांचं सादरीकरण ठेवलेलं आहे। यामध्ये भरतनाट्यम, कुचिपुडी, कथक, सत्रिया अशा प्रकारचे वेगवेगळे शास्त्रीय नृत्यांचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहेत। या निमित्तानं मी छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व नृत्य गुरु, त्यांच्या सर्व शिष्यगण तसेच नाट्य क्षेत्रातले आणि संगीत क्षेत्रातले जे कलाकार आहेत त्या सर्वांना मी विनंती करेल की देवमुद्रा अ मुवमेंट स्कूल तर्फे आयोजित दिनांक 8 व 9 डिसेंबर रोजी तापडिया नाट्य मंदिर येथे
या संस्कृती फेस्टिवलसाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कलांचा आस्वाद घ्यावा। ये फेस्टिवल हम इसलिए कर रहे हैं क्योंकि कई साल से हमारी ये एम था मराठवाड़ा रीजन में। 15 साल पहले उस समय कम कार्यक्रम होते थे, तो क्लासिकल डांसेस में रुचि बढ़ाने के लिए एंड ऑल्सो बच्चे जो सीख रहे स्टूडेंट्स उनको एक इनकरेजमेंट देने के लिए हम सौभाग्य प्रतिभा कंपटीशन भी 2016 में स्टार्ट किया था। तो ये फेस्टिवल एक तो हमारा शहर एक हेरिटेज सिटी है और जैसे चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, मुंबई में होता है वैसा माहौल यहाँ भी हम लाना चाह रहे हैं और बहुत लोग उसके लिए प्रयत्न कर रहे हैं। ऑफ कोर्स बड़े बड़े फेस्टिवल्स भी होते हैं, बट फिर भी हमारी ये छोटी कोशिश है स्पेशली अपनी संस्कृति ये जो क्लासिकल डांसेस है उसमें लोगों को रुचि लेने के लिए और उसमें अलग अलग नए जो कोरियोग्राफीज हो रहे हैं, जो एक्सपेरिमेंट्स हो रहे हैं वो सब आप सबके सामने लाने की कोशिश कर रहे हैं हम लोग। और इसमें हमारे 2 दिन के फेस्टिवल में पहले दिन श्री नारायण वर्णमाला हो रहा है जो हमारा ही देवमुद्रा ग्रुप कर रहा है, स्टूडेंट ग्रुप, जिसका कोरियोग्राफी गुरु डॉक्टर राजलक्ष्मी सेठ इन्होंने किया, वो जो मेरे गुरु भी है और एक टैगोर स्कॉलर, बहुत बड़े एमिनेंट कुचिपुड़ी एक्सपोनेंट है। और उसके बाद 8 तारीख के शाम को शीतल भामरे जो गुरु पार्वती दत्ता जी की शिष्या है, हमारे शहर के ही बड़ा प्रसिद्ध महागामी से, वो ओडिसी प्रस्तुत करने वाली है। एंड मुंबई के गौतम मराठे ये भरतनाट्यम कर रहे हैं, वो एक भरतनाट्यम आर्टिस्ट एंड ऑल्सो फिटनेस ट्रेनर है, तो उनके आंगिका सेशन जो स्पेशली क्लासिकल डांसर्स के लिए इंजुरीज होते हैं, फिटनेस के लिए अगले दिन सुबह आंगिका वर्कशॉप भी है। उसके बाद अगले दिन 9 तारीख को डॉक्टर ज्वाला श्रीकला हैदराबाद से कुचिपुड़ी प्रस्तुत करने वाली है। एंड साजी मेनन मुंबई से मोहिनी अट्टम, डॉक्टर देविका बो ठाकुर और उनकी शिष्या है पूना से, भारतीय विद्यापीठ में वो पढ़ाते हैं, उनका सत्रिया यहाँ बहुत कम हुआ है अपने शहर में। एंड लास्ट दिव्या रवि जो लंदन से आ रही है, वो कानोपात्रा सेंट कानोपात्रा उनके जीवन के ऊपर आधारित मराठी में एक सोलो थिएटर वर्क कर रही है। तो ये सब 7 कलाकार हमारे ये जो 2 दिन के फेस्टिवल में आने वाले, आप सब आइए। ये संस्कृति फेस्टिवल हो रहा है तापड़िया नाट्य मंदिर में 8 और 9 तारीख को 6:30 बजे से होगा, दोनों दिन। आप सब प्लीज़ आइएगा और हमारे जो आर्टिस्ट बाहर से आ रहे हैं उन सबको आप सपोर्ट कीजिएगा। तेलवाड़ी पैठन में नाबालिग दोषिता पर तशद्दुद के ज़िमन में मुलज़िमीन पर सख्त कार्रवाई की जाए, इस तरह का मुतालिबा पुलिस सुपरिटेंडेंट से हमा पार्टी अम्बेडकरवादी तंजीम की जानिब से एक महजर के ज़रिए किया गया है। वफद ने एरिया से बात करते हुए इस ज़िमन में और मालूमात फराहम की। अल्पवयीन बौद्ध समाजाच्या मुलीवर काही नराधामांनी अत्याचार केला होता, त्या संबंधित प्रकरणामध्ये संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु ज्यामध्ये ती जी कलमे लावलेली आहेत ती आरोपीला पळवाटा काढायसारखे आहेत। हे आम्ही पीडित कुटुंबाची भेट घेऊन तिच्या आईशी तिच्या भावाशी चर्चा केल्यानंतर हे प्रकरण आंबेडकर चळवळीच्या लक्षात आले व हे प्रकरण उघडकीस आले की संबंधित पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांनी आरोपीशी संगनमत करून या FIR मध्ये त्यांना पळवाटा सोडलेला आहे। आज आम्ही सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना जाहीर तक्रारी निवेदन देऊन ही परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली की सदरील जी पीडिता आहे तिच्यावर अन्याय झालेला आहे व जे काही याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशी अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व पीडितेला न्याय देण्यात यावा। जर त्या पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही व त्याच्यामध्ये जे सहआरोपी आहेत मोहिते वगैरे जे पोलीस स्टेशनला बसून त्या पीडित कुटुंबाला धमकवण्याचं काम करत होते त्यालाही त्यामध्ये सहआरोपी करण्यात आलं पाहिजे, अन्यथा आंबेडकरी समाज हा रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जे आम्ही ग्रामीणचे जे SP आहेत कलवानिया साहेब त्यांच्या आता ते गोष्ट लक्षात आणून दिलेले की हे कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे। इथं कुठलाही तंटामुक्ती असेल, सरपंच असेल, कुठला घरचा कुठला मोठा बागायतदार असेल तो त्याच्या घरी ठेवा आणि कायद्यामध्ये कुणालाही याच्यात फेरफार करण्यासाठी किंवा इंटरफेअर करण्यासाठी जागा ठेवू नका। तुमचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना तुम्ही स्पष्ट बजावा की कायद्याच्या दृष्टीने जे काय असेल निष्पक्ष पद्धती त्याची चौकशी करा आणि त्या पद्धतीने कायद्याचं काम करा।
म्यूनसिपल कॉरपोरेशन के नाजायज़ कब्ज़ात हटाओ शोबे की मारिफत अंबिका नगर भगत सिंह नगर से मुतसिल जुमला 8 रास्तों पर मुतासरा इमलाक मालिकों के खिलाफ आज कार्रवाई की गई। म्यूनसिपल कॉरपोरेशन और स्मार्ट सिटी के तहत इन इलाकों में 15 मीटर तरक्याती स्कीम रास्ता और आगे 24 मीटर तरक्याती स्कीम पर अमल दरामद किया गया। 15 मीटर तरक्याती स्कीम के तहत फ़िलहाल काम तेज़ी से जारी हैं। इस पर चंद शहरियों ने दरमियान में रास्ते पर मकानात के सामने शेड लगाकर कारोबार शुरू किए थे। इसमें गाड़ियों के वॉशिंग सेंटर, गैरेज, ब्यूटी पार्लर वगैरह नाजायज़ कब्ज़ात थे। इस दिन में शहरियों को गुज़िश्ता बुध को नोटिस दी गई थी, ताहम लोगों ने इंतज़ामिया का ताउन नहीं किया, तो ये शेड मालिकों के ख़िलाफ़ कार्रवाई करके तमाम नाजायज़ कब्ज़ात हटा दिए गए। ये कार्रवाई एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के हुक्म के मुताबिक एडिशनल कमिश्नर सौरभ जोशी, डिप्टी कमिश्नर मंगेश देवरे की रहनुमाई में नाजायज़ कब्ज़ात हटाओ इंस्पेक्टर सैयद जमशीद और मज़दूरों के वफ़द ने की। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। म्यूनसिपल इंतज़ामिया सरपरस्त वज़ीर संदीपान भूमरे के कहने पर काम कर रही हैं। फुटपाथ ताजिरों का इल्ज़ाम। म्यूनसिपल कॉरपोरेशन के यौम तासीस के ज़िम्न में म्यूनसिपल ऑफिस में बरक़ी रोशनाई और मुख्तलिफ खेलों और सकाफती प्रोग्राम्स का एहतमाम। नाज़रीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।